याच्यावर आता हिअरिंग होत असल्यामुळे मला असं वाटतं की इथं या हिअरिंगबद्दल आणि चर्चेबद्दल कुठेही काय बोलणं योग्य ठरणार नाही, म्हणून आता तरी मी याच्यावर कॉमेंट नाही करू शकणार. एक दुसरा मुद्दा आहे की उद्या ईडीची चौकशी तुम्हाला बोलवलेलं आहे, कशा पद्धतीने असणार आहे? कारण की सांगितलं जातं की पवारसाहेब किंवा पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते जे आहेत त्या ठिकाणी असणार आहेत आणि एक प्रकारे जे ईडी ज्या पद्धतीने कारवाई करते त्याला आव्हान दिलं जातं. एक तर कुठेही आव्हान देण्याचा प्रयत्न आपण ईडीच्या विरोधात करत नाही. आजपर्यंत ईडीने जे जे काय आपल्याला डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपण दिलेले आहेत आणि याच्याही पुढे आम्ही देणार आहोत. उद्या 24 तारखेला सकाळी 10-10:30च्या सुमारास तिथं मी जाणारच आहे आणि आदरणीय पवारसाहेबांना काल जेव्हा मी भेटलो तेव्हा साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा राष्ट्रवादी भवनला तिथं असणार आहे. शेवटी एखादा कार्यकर्ता जेव्हा मुद्दामून का होईना अडचणीत आणण्याचा त्याला प्रयत्न केला जात असेल आणि त्याच्या बाजूली आणि त्याच्याबरोबर आदरणीय पवारसाहेबांसारखी एक व्यक्ती, आपण ज्याला बाप माणूस म्हणतो, ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक हुरूप येतं. सुप्रियाताईसुद्धा उद्या आहेत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की गर्दी करू नका. शेवटी आजपर्यंत जसं सहकार्य ईडीला केलेलं आहे तसंच सहकार्य उद्याही मी करेल आणि जे कुठले प्रश्न असतील त्या प्रश्नाला योग्य असे उत्तरं मी देईल. ईडीच्या माध्यमातून फक्त गेल्या काही दिवसांमध्ये जे व्यक्ती टार्गेट होत आहेत ते विशेषतः तुमच्याकडं तुम्ही आहात, दुसरीकडे शिवसेनेकडे सुद्धा उंबरठा करण्याचे अनेक लोक येत आहेत. पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीचा हा भाग दिसतो का आणि राजकीय दबाव निवडणुकीच्या आधीचे हे दिसून येतात? एक तर याच्यावर मी बोलण्यापेक्षा तुम्ही हाच प्रश्न जर सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये केला, सगळ्यांचं हेच मत येतं की ईडीची कारवाई सुरू झाली त्याचा अर्थ इलेक्शन जवळ आलं. पण माझी केस जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. माझ्यावर जी काही कारवाई नाही तर चौकशी सुरू आहे ती महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक या विषयाच्या बाबतीत आहे. याच्यामध्ये फक्त माझाच कारखाना आहे असं नाही, याच्याबरोबर 60-70 लोकांचे कारखानेसुद्धा नाही तर कंपन्या इन्वॉल्ड आहेत. मी उलटं म्हणेल, एक तर इतर जे कारखाने आहेत त्यांची केस माझ्यापेक्षा वेगळी आहे. माझ्या कारखान्याची केस थोडीशी सेफ आहे. पण राजकारण न करता मी एवढंच सांगेल की ईडीच्या माध्यमातून कोऑपरेटिव्ह बँकेच्या विषयाच्या बाबतीत जी काही कारवाई आज केली गेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचं नाव घेतलं आहे ते सर्व पक्षाचे आहेत. तुम्ही जर 2021 मध्ये आदरणीय अजितदादांनी मीडियाला जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये दादा स्वतः म्हणतायत की 64 इतर कारखाने आहेत. या यादीमध्ये आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे सुद्धा कारखाने आहेत. पण मी दादांना आश्वासित करतो, इतरही सर्व पक्षाचे नेते ज्यांचे कारखाने याच्यामध्ये आहेत त्यांना मी आश्वासित करतो. काही लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते, आज ते इथं नसून भाजपमध्ये आहेत, त्यांनासुद्धा आश्वासित करतो की या केसमध्ये माझंसुद्धा नाव आहे. मी चूक केलेली नाही. मी तर माझ्या बाजूने लढणारच आहे, याच्यातून मी बाहेर निघेल. पण मी बाहेर निघत असताना मी एकटा बाहेर नाही निघणार. मी तुम्हा सर्वांना या विषयामध्ये जे काय राजकीय द्वेषातून ही जे काय कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करेल. आणि एक अजून एक गोष्ट सांगतो, हे जे सर्व अधिकारी आहेत जे कोणी ईडीचे आहेत ते त्यांचं काम करतात. कदाचित त्यांच्यावर काही लोकांचं प्रेशर असू शकतं, त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही कारण का ते शेवटी ते अधिकारी आहेत, ते त्यांचं काम करतात. पण याच्यामध्ये जर राजकीय द्वेषातून ही कारवाई झाली असेल तर ह्या सर्व लोकांच्या वतीने मी लढणार. लोकशाही आणि कोणाचाही आवाज दाबण्यासाठी जर यंत्रणेचा वापर केला जात असेल तर मराठी माणसं कधी शांत बसत नाहीत, मराठी माणसं कधी पळून जात नाहीत, ते लढतात. आणि मी सुद्धा एक मराठी माणूस म्हणून या सर्व तपासाच्या बाबतीत लढत राहणार जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत.
तुमच्या मागे घरभेटी आहे का हा विषय? घरभेटी हा विषय आहे का? कारण की ज्या पद्धतीने सगळे आतले इतके इनपुट माहिती मी तर तुम्हाला हेच सांगतोय ना की याच्यामध्ये दादांनी स्वतः स्टेटमेंट 2021ला दिलं होतं. दादांचं सुद्धा नाव आहे असं ते स्वतः बोलले होते, नाहीतर त्यांच्या परिचयाच्या लोकांचं नाव आहे. घरभेदी वगैरे हा विषय मी मनामध्ये घेत नाही. लढायचं म्हणलं तर लढण्याची तयारी माझी आहे आणि अन्यायाच्या विरोधात लढायचं असेल तर जेव्हा हा विषय घेऊन मी लढणार आहे आणि जिंकणारसुद्धा आहे, त्याचा फायदा या 64 लोकांना होईल, ज्याच्यात काही जवळचे आहेत, काही लांबचे आहेत. पण राजकीय द्वेषातून केलेली कारवाई याच्या विरोधात लढण्याची भूमिका आणि जबाबदारी एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझी आहे आणि मी 100% लढणार आणि जिंकणारसुद्धा आहे. तुम्ही जी यात्रा काढली बेरोजगार किंवा इतर मुद्द्यांवरती, त्या यात्रेला प्रतिसाद मिळाला, त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याच्यानंतरच तुम्हाला ही नोटीस आली आणि त्यामुळे चौकशीला असं सर्व कार्यकर्त्यांचं लोकांचं मत आहे. आणि खरंच हा हेतू नाही तर या हेतूतून माझ्यावर कारवाई केली असेल तर मी ईडीचे आभार व्यक्त करतो की जे विषय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेत ते महत्त्वाचे आहेत आणि लोकांना ते पटत आहेत आणि कदाचित लोकांना पटत आहेत म्हणून काही लोकांना ह्या गोष्टी पटत नाहीत, म्हणून कदाचित जर कारवाई केली असेल तर मी ईडीचं स्वागत करेल. पण ईडीच्या अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये कुठेही काही नाही. त्यांना जे काही सहकार्य करायचं आहे ते 100% मी करेल. रोहितजी, तुम्ही म्हणता की आम्ही कार्यकर्त्यांना सांगतोय गर्दी करू नका, मात्र जर शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते येत असतील, उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? कारण राष्ट्रवादीचं कार्यालय आणि ईडी ऑफिस अवघ्या काही मीटरच्या अंतरावर आहे. स्वतः शरद पवार तुमच्यासोबत उपस्थित असणार आहेत, त्यामुळे काय सांगाल, काय आवाहन कराल? आम्ही विनंती करू शकतो, आमचे कार्यकर्ते हे काय भाड्याचे कार्यकर्ते नाहीत. आम्ही काय गाडीत बसून त्यांना आणणार नाहीत. आलेत तर ते स्वतः येतील. फक्त विनंती करू शकतो. पण एक सांगतो, आमचे कार्यकर्ते हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यासाठी नेहमी ते तयार असतात. कोणावर अन्याय होत असेल, तो साधा एखादा शेतकरी असू द्या, विद्यार्थी असू द्या, युवा असू द्या, नाहीतर एखादा त्यांचाच एक आमदार असू द्या, ते नेहमी पुढाकार घेतात. आम्ही जास्तीत जास्त विनंती करू शकतो. पण एक तुम्हाला सांगतो, इथं आल्यानंतर कुठलीही चुकीची गोष्ट ते करणार नाही असाही विश्वास आमच्यासारख्याला आहे. पण तरीसुद्धा विनंती करतो की उद्या कुणीही या मुंबईमध्ये गर्दी करू नये. धन्यवाद. आणि मुंबई तकचं कोण आहे? तिकडे बसून अहो त्याला म्हणा खोटी बातमी लावली. 7 दिवस आम्हाला आपण बोलू झालं. कुणीतरी विचारा ना, काय चर्चा आहे की आठवड्याचा वेळ दिला का? कोण बोललो विचारा, आम्ही सांगतो. मुंबईतली चुकीची बातमी लावली. जी चर्चा आहे जी तुम्हाला 8 दिवसांची वेळ दिली आहे आणि त्याला उत्तर द्यायला तुम्हाला कुठेतरी दिलासा मिळाला आहे, त्यात काय चर्चा आहे? एका मीडिया चॅनलनी खरं तर ही बातमी लावली. आम्हाला ईमेल आलेला नाही, फोन आलेला नाही, मेसेज आलेला नाही. आश्चर्य या गोष्टीचंच आहे की मीडियाला कसं वाटलं की 1 आठवड्याची परवानगी आम्हाला तिथं येण्याची दिलेली आहे. कुठेही काही झालेलं नाही. उद्या म्हणजे 24 तारखेलाच जी तारीख आम्हाला दिलेली आहे त्या तारखेला मी जाणार आहे आणि जे काही प्रश्न असतील त्याला उत्तरं दिली जाणार आहेत. त्यामुळे कुठेही आम्हाला एक्सटेन्शन हे ऑफिशियली मिळालेलं नाही.